सो हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही बघू शकता किती पाणी भरले. तर आम्ही डायरेक्टली ऑफिसमधून घरी निघालेलो, आम्हाला घरी सोडलेलं कारण की खूप पाऊस होता. तर आम्ही प्लॅन केला की आपण उपवनला जायचं गर्ल्स म्हणून. तर आम्ही असं भिजायला वगैरे चाललेलो उपवनला. तर तुम्ही बघू शकता इथूनच आमची सुरुवात झालेली. त्याच्यानंतर आम्ही 7 जणी होतो, आम्ही निघालो डायरेक्ट उपवनला. त्याच्यानंतर 2 जणी आम्हाला घरीच भेटणार होते कारण की ते घरी होते. त्याच्यानंतर मग आम्ही इथून गेलो. महिला बोलली माझा पण घे व्हिडिओ, मला पण घे व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मग इथं खूप पाऊस होता. मग ही बोलते तर तुम्हाला भिजायचंच आहे, मग तुम्ही छत्री घेऊन कशाला चालताय, छत्री तुम्ही बंद करा आणि भिजत चला. नंतर माझी पण छत्री ती वरती करायला आली की बंद कर, भिजत चल. त्याच्यानंतर आम्हाला रिक्षा भेटली, आम्ही रिक्षामध्ये बसलो. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्टली जाणार होतो ज्ञानेश्वर नगरला. तिथे आम्ही उतरलो आणि त्या 2 जणी येणार होत्या, त्यांचा आम्ही वेट करत होतो. आणि ही बघा कशी बघते त्या लोकांना, पण ते लोक चुकीच्या रस्त्याने आले. ह्या साईडला ही बघत होती, बट ते लोक समोरूनच येत होते आणि आम्हाला दिसलेच ना, आम्ही इकडेच बघत होतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या 2 जणी आलेल्या आहे आणि बघा कसे रेनकोट घालून आले. आम्हाला बोलले भिजायचे म्हणून आणि ह्या 2 जणी रेनकोट वगैरे घालून आलेत मस्तपैकी. आणि अशा येतात असं काय जोकरच आहे ते लोक. आणि बघू शकता नंतर असे गप्पा मारत होते की किती दिवसानंतर हे लोक जण भेटले. त्याच्यानंतर मग आम्ही रिक्षा केली इकडनं परत आणि आम्ही गेलो डायरेक्टली उपवनला. ते लोक सर्व गेले आणि आम्ही दोघीच राहिलो. आणि त्यामध्ये एवढा पाऊस होता ना, आणि आम्हाला दोघींना रिक्षाच नव्हती भेटत. त्यात ही रिक्षावाल्याला आवाज देत होती, तरी पण रिक्षा काहीच थांबत नव्हती. रिक्षावाले एक पण थांबत नव्हते ना, आम्हाला दोघींना रिक्षा भेटत. आम्ही अर्धा तास तर आमचा या रिक्षामध्येच गेला. त्याच्यानंतर ही जोरजोरात आवाज देत होती, बोलते जाऊ दे चल आपण जाऊया घरी, आपल्याला रिक्षा नाही भेटत. आणि त्यात हा पाऊस पण थांबत नव्हता, एवढा पाऊस पडत होता. त्याच्यानंतर मग ही बोलते हा ठेला येतं, चल ठेल्यावरती बसून आपण दोघी जाऊया. नंतरला मी बोलली की तू येडी आहेस का, बोलते दोघींसाठी 2 ठेले आहेत, चल बसून आपण जाऊ ठेल्यामध्ये. त्याच्यानंतर बोलते थांब मी जरा पुढे चालली, मी त्या साईडला जाऊन बघून येते रिक्षा, तू इथे थांब. त्याच्यानंतर ती चालली त्या साईडला, पण तिला तिथं पण रिक्षा नाही भेटली. परत आली हसत बोलते अरे रिक्षाच नाही आहे आपल्याला, आपण कसं जायचं. त्याच्यानंतरला मग ती परत चालू झाली रिक्षावाल्याला ओरडायला. तीच घेऊन आली रिक्षा. तर फायनली आम्हाला रिक्षा भेटली, आम्ही बसलो 2 जणी. त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही भेटलो सर्वजण उपवनला. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू किती भारी आहे. आणि खूप पाऊस होता आणि खूप गर्दी पण होती. आणि हे मध्ये असं देवाचं मंदिर होतं, खूप भारी वाटत होतं, व्ह्यू बघून मजा येत होती. त्याच्यानंतर मग आम्ही थोडेफार व्हिडिओ फोटोज वगैरे काढले. आणि मग नंतर आम्ही सगळे फायनली भिजूनच गेलो रे, छत्री आधी घेतलेली, त्याच्यानंतर सर्व भिजून गेलो. आणि मग आम्ही फोटो वगैरे काढण्याचं आमचं ही सुरुवात झाली. त्याच्यानंतर काय फोटोज आमचे संपतच नव्हते ना, व्हिडिओ संपत होते. त्याच्यानंतर फोटो व्हिडिओ काढत होतो. मग त्याच्यानंतरला मग हिची नाटके तुम्ही बघू शकता, हिचं काय चाललेलं हिलाच माहिती नाही, तिचं काय चाललेलं, काय करत होती या प्रकार तिचा. त्याच्यानंतर मग आम्ही बोलत होतो फोटोग्राफरला की तू पण ये फोटोमध्ये. तर ती बोलते नाही ना, तुम्ही तुमचे काढा फोटो. त्याच्यानंतर मग आम्ही एक काम केलं की आपण असं पण एक व्हिडिओ काढूया. त्याच्यानंतर आम्ही असं एक व्हिडिओ काढला सर्वांनी. आणि मी छत्री बघा काढून ठेवायची बाजूला, तर मी छत्री घेऊनच व्हिडिओमध्ये आली आहे. त्याच्यानंतर मग परत एकदा आम्ही काढला व्हिडिओ छत्री ठेवून. मग त्याच्यानंतरला मग आम्ही डायरेक्टली मग असा पण एक व्हिडिओ काढला की हात ठेवून हे करूया आपण. हा व्हिडिओ काढायला तर आमचा एवढा टाईमपास झाला ना, की 2 हात ठेवायचे की 1 हात ठेवायचं हे चाललेलं सगळ्यांचे. माझा हात हे होते, माझा हात ते होते. त्याच्यानंतर हे त्यांचं काही संपतच नव्हतं व्हिडिओ काढणं, सारखे हे 2 बोट दाखवत होते, एवढं हसत होतं ना त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता एक 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 लोकांची स्माईल, तुम्ही एवढे घाण दिसतोय आम्ही, एवढं पावसात भिजले ना. त्याच्यानंतर हे असे पाय पुढे ठेवून आम्ही काढत होतो फोटो. आणि वरती तोंड करायला सांगितलेले आणि तोंडामध्येच आमच्या पाणी जात होतं पावसाचं. त्याच्यानंतर हे पण झालं आमचं. नंतर हे दुसरे हे गप्पा नुसते बघावं हसतच असतात. मग इथे पण आम्ही असं काढलं, फोटो वगैरे काढलं पूर्ण ग्रुपनी. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की आपण अजून व्हिडिओ वगैरे नाही काढले. मग हे लोक असे म्युझिकवरती व्हिडिओ वगैरे काढत होते. आणि हिची पोज बघू शकता तुम्ही, हे लोक इथं फोटोज वगैरे काढत होते. त्याच्यानंतर मला तिथे एक दिसला साप असा चालत होता ना पाण्यामध्ये. आणि असं नाही की त्याचे साप नाही आहेत, खूप साप आहेत. आणि त्याच्यानंतर हिनी रेनकोट बघा कसा घातलाय, रेनकोटचं तोंड कुठून घालत होते, एवढं हसत होतो ना. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली गेलो खायला काहीतरी खाऊया म्हणून. त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं काय करू त्याच्यानं फायनली ऑर्डर केलं आणि ऑर्डर दिली. तर ऑर्डरवाला पण लवकर येत नव्हता. त्याच्यानंतर ऑर्डर ह्या लोकांची आली आणि आमची ऑर्डरच नव्हती आली. तर हे लोक आम्हाला सोडून मस्त खात आहेत आणि आम्ही ह्या लोकांना बघत बसले. बाकी सगळ्यांचं आलेलं, आमचं म्हणजे 3-4 जणींचं नव्हतं आलं. तर हे लोक मस्त मोमोज आम्हाला दाखवून खात होते, मॅगी खात होते. त्याच्यानंतर आमचे पण मोमोज मॅगी वगैरे सगळ्यांचं आलं. मग आम्ही लोकांनी सगळ्यांनी खाल्लं वगैरे. नंतर तुम्ही इथून बघू शकता जाम जोरात पाऊस आला आणि व्ह्यू रात्रीचा एवढा भारी वाटत होता ना बघा, लाईटिंग वगैरे होते. तर हा असा होता आमचा आजचा दिवस. तर थँक्यू फॉर वॉचिंग.